नशीब 10 तारीख आली नाही आहे. 10 आली असती तर माझा सुद्धा बर्थडे साजरा करायला लागला असता. पहिला बॉल घेऊन जाईल बॉलर भावेश. चांगला फटका इनफिल्डच्या वरून ओ बीट केलाय. एक्स्ट्रा कोचच्या फिल्डरला मात्र डीप एक्स्ट्रा कव्हर होतं त्या ठिकाणी. एक रन कंप्लीट केली जाईल. सिंगलने ऑफ द मार्क होतो फलंदाज वैभव. यावेळेस वैभवने स्ट्राईक घेतली होती. याच्या अगोदर आपण बघितलं तर निशांगने स्ट्राईक घेतली होती. सिंगलने खातं खोलतोय टीमचं आणि आपलं भावेश ठाकरे. कधी कधी आपण बघितलेलं आहे केसेमध्ये एकाच टीममध्ये हे खेळताना दिसतात आपल्याला. मात्र एक गाव एक फॉर्मॅट आहे त्यामुळे वेगवेगळ्या टीममध्ये खेळताना दिसतात. आणि भावेश ठाकरे याचा जर आपण विचार केला तर केपीएल सीझन 5 चा हा मॅन ऑफ द सिरीज बायकर होता ज्यांनी बगमॅन बाईक मिळवली होती याच ग्राउंडवर. तर ह्या ग्राउंडचा चांगला अनुभव, या ग्राउंडवर चांगली बॉलिंग केले. ऑलराऊंडर परफॉर्मन्स 2025 मध्ये त्यांनी केला होता केपीएल मध्ये. आणि तीच बॉलिंग या ठिकाणी करेल का भावेश ठाकरे. पुन्हा आपल्या बॉलिंग ट्रॅकवर. यावेळेस मात्र निशांक पाटील स्ट्राईकवर. यावेळेस ऑफ स्टंपच्या बाहेरच्या बॉलला खिचून मारलं होतं मिडॉनच्या दिशेने. थ्रो चांगला होता मात्र तेवढी चांगली रनिंग बिटवीन द विकेट दोन्ही फलंदाजामध्ये. एक रन कंप्लीट केली जाते. दोन्ही सुद्धा बॅटरने सिंगल सिंगल काढून आपलं खातं ओपन केलं आहे. टीमचं टोटल पाठवले 2 वर. प्रत्येक पहिली धाव प्रत्येक खेळाडूला प्रत्येक बॅटरला अतिशय महत्त्वाची असते. प्रेक्षकांची उपस्थिती हळूहळू वाढू लागलेली आहे. द ग्रेट मराठा जुचोदर टीम आपण लगेच रिपोर्टिंग करा. पुढील सामना आपलाच आहे. पुन्हा एकदा भावेश शफल झाला होता. या वेळेला बॅटरला रीड करत असताना गोलंदाजी केली. ऑप्शनच्या भरपूर बाहेर बॉल केला होता भावेशने. हा जातोय डॉट बॉल. पुन्हा भावेश बॉलिंग ट्रॅकवर. भाऊ मागच्या मॅच मध्ये चांगली बॅटिंग केलेली आहे. ओ मिस टाइम फटकाय. हवेत बॉल. कॅचची शक्यता. एक्स्ट्रा कव्हरचा फिल्डर समोर येतोय. चांगला कॅच. विकेट जाईल. वैभव पाटीलच्या हा पहिला हादरा लागतोय टीआर स्पोर्ट नागले टीमला. वैभव पाटील इज आउट. शकला नाही. या मॅच मध्ये बघितलं 3 बॉल मध्ये फक्त आणि फक्त एकच धाव बनवली आणि वैभवच्या जागी नवीन बॅटर यावेळेस बॅटिंग साठी येताना दिसतो आपल्याला. तुषार चौधरी येतोय बॅटिंग साठी. हा सुद्धा एक चांगला बॅटर आहे. नंबर 3 वर बॅटिंग साठी येतोय तुषार. पुन्हा एकदा लेग कटर बॉल. अतिशय चांगली डिलिव्हरी भावेश ठाकरे याची. चांगलं टप्पा ठेवलाय. टर्न चांगला मिळतोय. गोलंदाजीमध्ये बघितलं भावेश ठाकरे याला आणि बांधून ठेवलेला आहे फलंदाजांना. कुठल्या प्रकारची मुभा दिलेली नाही. हात मोकळे करून खेळण्याची संधी दिलेली नाही ती भावेश ठाकरेने या ओव्हरमध्ये. अंतिम एक बॉल शेष. हवेत बॉल आहे. कॅचची शक्यता. बॉल खाली फिल्डर. पुन्हा एकदा कॅच. विकेट जाईल. फलंदाज तुषार चौधरी इज आउट. ओव्हरची सुद्धा होते समाप्ती. काय जबरदस्त षटक टाकलंय. हे पहिलं मॅन्डेटरी पॉवरचं षटक गेलेलं आहे. ते संजय 11 नागले टीमच्या नावावर. ज्या षटकामध्ये फक्त आणि फक्त 2 धावांनी 2 विकेट मिळवले ते भावेश ठाकरे यांनी. दिशेने कुठली चुकी केली नाहीये. अतिशय चांगला कॅच घेतला आणि ही विकेट जाते आहे. दोन्हीकडून मारा होईल कारण आजचे जेवढे सामने असतील तेवढे सामने दोन्हीच एंडकडून होतील. जरी 4 षटकाचे सामने असले तरी सुद्धा
दोन्ही अँड कडून गोलंदाजी होईल याची नोंद घ्यायची, कारण महत्त्वपूर्ण आजचे सर्व सामने आहेत. त्यामुळे दोन्ही अँड कडून मारा होईल. हवेचा वेग सुद्धा आहे. त्यानंतर दिवस क्रिकेटमध्ये हवेचा वेग जर असला तर ॲडव्हान्टेज मिळाला पाहिजे लेफ्टी किंवा रायटी दोन्ही बॅटरला. समोरच्या एंडकडून बघूया गोलंदाजी मार्कवर कोणता गोलंदाज येईल. पहिलं ओव्हर अगदी सक्सेसफुल टाकलंय ते भावेश ठाकरे याने. खरोखरच भावेश ठाकरेंनी चांगली बॉलिंग केली, ज्या बॉलिंगला म्हटलं जातोय जो एक उत्कृष्ट खेळाडू आहे कॉमन क्रिकेटमधला, आणि त्यांनी त्या प्रकारची खेळी या टुर्नामेंटमध्ये केलेली आहे. अगोदर आपण बघितलं पहिल्या 2 मॅचमध्ये सुद्धा चांगली बॉलिंग भावेशच्या माध्यमातून झाली, आणि या वेळेला सुद्धा आपण बघितलं तर चांगली बॉलिंग झालेली आहे. एकत्रच प्रॅक्टिस करत असतात. नक्कीच आपले डावपेच माहिती आहेत, प्लस पॉईंट मायनस पॉईंट माहिती आहेत. त्यानुसारच या ठिकाणी ही जी लढत आहे थोडीशी मैत्रीपूर्ण सुद्धा लढत असणार आहे. आणि नागल्याचे सपोर्टर्स सुद्धा भरपूर खुश आहेत, कारण ग्रुप ए मधून दोन्हीच्या दोन्ही टीम सुपर 10 मध्ये आपण बघतोय तर नागल्याच्याच आहेत. बॉलिंग ट्रॅकवर दक्ष धिंडा येतोय. समोरच्या एंडकडून स्ट्राइक एंडला आहे फलंदाज निशांक पाटील. ऑफ स्टंपच्या जास्त बाहेर हा बॉल आपण बघितला. हा बॉल अतिशय चांगल्या पद्धतीने खेळतोय. षटकार सुद्धा या बॉलवर कधी कधी मारतोय, आणि ही स्टाईल आहे निशांक पाटीलची. मात्र पहिल्या मॅच मध्ये असा फटका खेळत असताना बाद सुद्धा झाला होता. पुन्हा दक्ष धिंडा आपल्या बॉलिंग ट्रॅकवर. द ग्रेट मराठा जुचंद्र टीम आपण रिपोर्टिंग करायचे आहे. पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग ट्रॅकवर हलक्यात आणि फक्त ढकलून दिले बॉलला. 1 रन कंप्लीट केली. 1 ने टीमचं टोटल नक्कीच वाढेल. टोटल जाऊन पोहोचेल स्कोर बोर्डवर 3 वर. रुपेश मेडे यांच्याकडून चौकारांची हॅट्रिक, षटकारांची हॅट्रिक किंवा विकेटची हॅट्रिक जर घेतली तर माननीय श्री रुपेश मेडे यांच्याकडून 1111 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल नागलेच्या कुठल्याही खेळाडूला. मैत्रीपूर्ण लढत आहे. सुपर 10 मध्ये दोन्ही टीम पोहोचल्यात. एक ट्रॉफी नक्कीच जाईल, आणि बघूया मात्र कोणती टीम घेईल, यजमान टीम की संजय 11 नागले टीम. दक्ष दिंडा पुन्हा आपल्या बॉलिंग ट्रॅकवर. भरपूर वेळेनंतर स्कोर मध्ये बदल आपल्याला पाहायला मिळाला. जवळजवळ मागील 6 बॉल नंतर हा बदल दिसलाय. ओ चांगला फटकाय, लफ केले बॉलला, लॉंगांच्या बाहेर, सरळ बाउंडच्या बाहेर. सारंगसडी षटकार. तुषार चौधरीच्या बॅटमधून, आझादच्या बॅटमधून येतो हा षटकार. थोडासा स्ट्रगल करत होता आझाद वल्वी, मात्र या मॅच मध्ये पहिल्याच बॉलवर षटकाराने आपलं खातं ओपन करतोय. आझाद वल्वी जो अटॅकिंग बॅटर, पॉवर हिटर बॅटर म्हटला जातोय नागले टीमचा. हो ऑन साइडला खेळतो पुन्हा एकदा. बॉडीलाईनचा हा बॉल चुकतो फलंदाज. स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये येतोय, चांगली फिल्डिंग करतोय, बॉलला घेतोय, कुठल्या प्रकारची रन नाही, डॉट बॉल जातोय. फिल्डिंग जर आपण पाहिली ऑफ साइडला एक लॉंग ऑफ दिसतोय. त्यानंतर आपल्याला दिसतोय एक डीप एक्स्ट्रा कव्हर, पॉइंट लाईक फिल्डर शॉट, थर्डमॅनला फिल्डर ऑन साइडला पाहिलं. फाईन लेग शॉट मध्ये आहे, डीप बॅकवर्ड ऑफ द स्कोर लेग, डीप मिड विकेट, एक डीप वाईडिश मिड विकेट, एक लॉंग ऑन थोडासा वाईड आहे. पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग ट्रॅकवर दक्ष. हा चांगला बॉल, अप्रतिम डिलिव्हरी, लेन बॉल होता, थोडासा खाली राहिला, फसला फलंदाज, सरळ जातोय विकेट किपरच्या हातामध्ये. हा इथं डॉट बॉल. एक षटकार लागल्यानंतर जबरदस्त कमबॅक केले गोलंदाज दक्ष दिंडा याने. अंतिम एक बॉल शेष असेल. 7 रन आतापर्यंत देतोय. 5 बॉल मध्ये षटकार लागल्यानंतर सुद्धा चांगली बॉलिंग, चांगलं कमबॅक म्हणावं लागेल दक्ष दिंडा याचं. अंतिम बॉल शेष. यावेळेला एलिव्हेशन जुळलं नाहीये. मिड विकेटला बॉल येतोय, फिल्डर त्या ठिकाणी आहे, चांगली फिल्डिंग, थ्रो होईल विकेट किपरच्या हातामध्ये. फक्त आणि फक्त एकच रन. ओव्हरची होईल समाप्ती, आणि 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर प्रथम बॅटिंग करत असताना टिया स्पोर्ट नागले टीमचा स्कोर झालेला आहे स्कोर बोर्डवर 10 वर 2 विकेट.
येतोय बॉलिंग साठी क्रमांक 3चं षटक घेऊन व्हीआयपी डाईस कडून गोलंदाजी करेल संदेश, ज्याने लॉंगांच्या दिशेने चांगला कॅच घेतला होता तुषार चौधरी याचा. तो संदेश यावेळेस बॉलिंग साठी येतोय. स्ट्राईक एंडला आझाद वल्वे असेल. धावसंख्या खूपच कमी दिसते आपल्याला टिया स्पोर्ट नागले टीमची. हा धावांचा टेम्पो जो आहे तो वाढवावा लागेल. निशांक पाटील आणि आझाद वल्वेला दोन्ही सुद्धा चांगले बॅटर आहेत टिया स्पोर्ट नागले टीमचे. पहिला बॉल घेऊन जाईल संदेश. ऑफ स्टंपच्या थोडासा बाहेर हा बॉल. टप्पा पडल्यानंतर बघितला पण थोडासा उचली सुद्धा घेतलाय बॉलने. चांगला बॉल टाकतोय गोलंदाज संदेश. पहिलाच बॉल डॉट. अगदी व्यवस्थित लाईनवर, ज्या लेंथवर बॉल टाकायला पाहिजे त्याच लाईन आणि लेंथवर बॉल टाकतोय संदेश. पुन्हा एकदा संदेश बॉलिंग ट्रॅकवर. फोर्सिंग शॉट आहे यावेळेला. बॉल येईल लॉंगॉनच्या दिशेने. स्टेटिस लॉंगॉनला चांगली फिल्डिंग करतो तिथला फिल्डर. फक्त एकच रन मिळेल, एकपेक्षा जास्त काही नाहीये. स्ट्राईक रोटेट केलेली आणि स्ट्राईक दिली ती निशांक पाटील. ही चांगली बाब आहे कारण हवा लेफ्ट हँडर बॅटरला ॲडव्हान्टेज देणारी ही हवा आहे, साथ देणारी हवा आहे. तर नक्कीच या हवेचा फायदा उचलेल का निशांक पाटील. एक अतिशय चांगला फलंदाज म्हटला जातोय टिया स्पोर्ट नागली टीमचा. भरोसेचा हा फलंदाज आहे. मागच्या मॅच मध्ये आपण बघितलं तर मॅन ऑफ द मॅच सुद्धा राहिला होता निशांक पाटील. मात्र या मॅच मध्ये चांगली बॅटिंग करावी लागेल. आतापर्यंत 2 बॉल मध्ये फक्त एकवरच बॅटिंग करतोय. खूप कमी स्ट्राईक मिळाली मागच्या 2 ओव्हर मध्ये आपण पाहिलं तर निशांक पाटील याला. पॉइंटला एक फिल्डर घेतला जातोय, अगदी स्ट्रेट आहे. संदेश पुन्हा बॉलिंग ट्रॅकवर निशांक पाटील साठी. ओ टॉपेज लागले यावेळेला. हवेत बॉल आहे, कॅचची शक्यता. मिस होतोय हा बॉल आणि सरळ निघून जातोय फाईन लेगच्या बाहेर. 4 रनसाठी चौकार. ही वेलकम बाउंड्री म्हणावं लागेल. दूर होता, हाफ चान्स होता फाईन लेगच्या फिल्डरसाठी हा कॅच घेणं. 4 रन्स येतात. 4 ने टीमचा स्कोर जाऊन पोहोचतोय स्कोर बोर्डवर 15 रन्स. तिसरं षटक प्रगतीपथावर आहे. पुन्हा आपल्या बॉलिंग ट्रॅकवर संदेश. राईट आर्म ओव्हर द विकेटने निशांक साठी. पुलचा फटकाय, पॉवरफुल शॉट डीप विकेटच्या बाहेर. बॉल जाईल 6 रनसाठी. षटकार. अपेक्षा होती निशांक पाटील कडून, त्या प्रकारची बॅटिंग होताना दिसते निशांक पाटील कडून. धावसंख्या जाऊन पोहोचली आहे धावफलकावर 21 रन 21. 11 धावा आतापर्यंत खर्च करतोय. पुन्हा एकदा उडवले बॉलला कौकानच्या बाहेर. 6 रनसाठी षटकार. बॅक टू बॅक 2 बॉलवर 2 षटकार ठोकतोय फलंदाज निशांक पाटील. शॉट चांगली पॉवर जनरेट केली होती या फटक्यामध्ये फलंदाज निशांक पाटीलने. आणि बॉलला सरळ रस्ता दाखवला बाउंड्रीचा. सीमा रेषा पार धाडलं बॉलला षटकारासाठी. लगातारच्या 2 बॉलवर 2 षटकार. अगोदर एक चौका सुद्धा आला होता. तर मग नक्कीच आपण बघितलं तर या ओव्हरमध्ये आतापर्यंत तब्बल 17 धावा मोजलेल्या आहेत.
पुन्हा एकदा आणखीन एक जबरदस्त हिट आहे. लगातारच्या 3 बॉलवर 3 षटकार ठोकतोय निशांक पाटील. पहिल्याच बॉलवर विकेट मिळवली आहे ती लोकेशने. थोडासा ऑफ कटर बॉल टाकला होता, एज लागली, विकेट किपरच्या हातामध्ये बॉल जातोय आणि आझाद वल्वीची विकेट मिळते. आझाद वल्वींनी बाद होण्यापूर्वी आपल्या टीमसाठी बनवले ते 7 रन. 6 बॉलचा सामना केला होता आझादने. पहिल्या बॉलवर षटकार ठोकला होता, मात्र त्यानंतर भरपूर स्ट्रगल केलं होतं आझादने. नवीन बॅटर येतोय कुंदन 5 मारे. ऑफस्टमच्या बाहेर ज्या लाईनने लेंथने बॉलिंग करायला पाहिजे तोच लाईन लेंथ सापडलेला आहे. एक चांगला बॉल या ठिकाणी टाकतोय, चांगला कमबॅक केलंय. मागचे षटक जरूर महागडे गेलं संदेशचं, मात्र या षटकामध्ये पहिले 2 बॉल अतिशय चांगले टाकतोय. एक विकेट सुद्धा मिळवतोय लोकेश हा गोलंदाज. ऑफर द विकेटने पुन्हा एकदा लोकेश. रनअप मध्ये थोडीशी मिस्टेक होते, पुन्हा आपल्या बॉलिंग मार्कवर जाईल. डेड बॉलचा इशारा पंचांचा. 2 पंच आपण बघतोय या मॅचसाठी आहेत, त्यामध्ये शफीक अन्सारी सर आणि विक्रम म्हात्रे सर हे दिसतात आपल्याला ऑन फील्ड मध्ये. आणि आणखीन तिसरे पंच आहेत ते किरण सातपुते.
डान्सिंग अंपायर प्रमोद केणी सुद्धा येणार आहेत आज. त्यांनी काल चांगलं एंटरटेनमेंट केलं होतं या स्पर्धेमध्ये. हो, फटका तर चांगला आहे, गॅप मध्ये सुद्धा आहे, मात्र फिल्डर त्या ठिकाणी येईल. थोडीशी मिसफिल्डिंग. एकच रनवर समाधान मानतात दोन्ही बॅटर. दिशांगने विचार केले, आपल्या बॅटला चांगला बॉल लागतोय तो अगेन्स्ट द विंड सुद्धा तो चांगली बॅटिंग करू शकतोय. जो त्याचा बॅट स्विंग आहे, जो त्याच्या फटक्यामध्ये ताकद आहे, त्यानुसार नक्कीच हवेच्या विरुद्ध दिशेने सुद्धा मोठे फटके खेळू शकते. म्हणून 3 जे बॉल शेष आहेत त्या तिन्हीच्या तिन्ही बॉलचा सामना करण्यासाठी त्यांनी स्ट्राईक घेतलेली आहे. मस्टेक एंडला उभा राहिला अनुभव घेतला असेल की गोलंदाज लोकेश कुठल्या प्रकारे गोलंदाजी करतोय. चौथा बॉल घेऊन जाईल. 3 बॉल शेष या इनिंग मधले. धावसंख्या झालेली आहे धावफलकावर 34 रन. चौथा बॉल लोकेश. हो, यावेळेला धाव घेण्याचा प्रयत्न नाहीये, जागीच बॉल राहतोय. सिली शॉर्ट स्क्वेअर लेगच्या दिशेने 2 बॉल डॉट. 2 बॉल बाकी आहेत. आतापर्यंत बघितलं या ओव्हरमध्ये 2 बॉल डॉट सुद्धा गेलेले आहेत. पहिल्या बॉलवर विकेट. काय जबरदस्त गोलंदाजी या स्लॉग ओव्हरमध्ये करताना दिसतोय गोलंदाज लोकेश. मुभा दिली नाहीये फलंदाजांना मोठा फटका खेळण्याची या ओव्हरमध्ये. हो, या वेळेला आपण बघतो ऑफ स्टंपच्या बाहेर अचूक मारा, जबरदस्त बॉलिंग. आणि पंचांना रेफर केलेल्या तिसऱ्या पंचांसाठी बॅटिंग करणाऱ्या टीमने DRS ची मागणी केलेली आहे. प्रत्येक टीमला एक इनिंगमध्ये एक DRS ची सुविधा आहे. तो DRS जर सक्सेसफुल झाला तर नक्कीच तो DRS तुमचा कायम राहील. चेक केलं जाईल. ऑफ स्टंपचे थोडंसं बाहेर बॉल. DRS आपला आहे, टेक्नॉलॉजी आहे, तर नक्कीच निशांनी विचार केला की त्याचा वापर करावा लागेल आपल्याला. ऑफ स्टंपचे थोडासा हा बाहेरचा बॉल होता. चेक केलं जाईल. तिसरे पंच आहेत किरण सातपुते. ऑफसाईडच्या दिशेने खेळायचं होतं. या बॉलला अतिशय चांगल्या लाईनने हा बॉल टाकला होता. गोलंदाज लोकेश अप्रतिम बॉलिंग केली आतापर्यंत लोकेशने. काय निर्णय असेल? डिसिजन इज पेंडिंग. UCN लाईव्ह नेटवर्कच्या माध्यमातून ही स्पर्धा कव्हरेज केली जाते. मागच्या 3 ते 4 वर्षापासून आपण बघतोय याच यूट्यूब चॅनलवर ही टीआरची स्पर्धा आपण बघत असतो प्रत्येक वेळेस. आणि त्यांचा टेलिकास्ट जर आपण बघितलं तर भरपूर जबरदस्त झालेला आहे. भरपूर व्ह्यूअर्स सुद्धा लाभलेले आहेत या स्पर्धेला, कारण तर टेलिकास्ट चांगला आहे. फेअर डिलिव्हरी. डॉट बॉल. फक्त आणि फक्त एकच धाव आतापर्यंत या ओव्हरमध्ये दिलेली आहे. गोलंदाज लोकेशने काय जबरदस्त बॉलिंग स्लॉग ओव्हरमध्ये एक सेट बॅटर सुद्धा चांगली बॅटिंग बॉलिंग केले. फुल टॉस बॉल. स्विंग केले बॉलला. खराब बॉल होता, कमजोर बॉल होता आणि त्या बॉलला पाठवले मिड विकेटच्या बाहेर. 6 रनसाठी षटकार. अंतिम बॉलवर हा षटकार येतोय आणि या षटकाराने टीमचं टोटल जाऊन पोहोचते स्कोरबोर्डवर 40 रन. एक चांगलं टोटल आपण म्हणू शकतोय फायटिंग करण्यासाठी. ठिया स्पोर्ट नागले टीमचं 41चा टार्गेट असेल ही मॅच जिंकण्यासाठी. संजय लेवन नागले टीम समोर. जाऊया आपण टॉस कडे, ज्या ठिकाणी दोन्ही टीमचे कॅप्टन असेल. एका बाजूने असेल पाटील 5141 टीमचा कॅप्टन, अराणा टीम कॅप्टन, आणि दुसऱ्या बाजूने द ग्रेट मराठा जुचंद्र टीम कॅप्टन. चला लगेच या टॉस साठी. करण निजाई. चला लगेच या टॉस साठी. पुढील सामना पाटील 5141 अराणाला वर्सेस द ग्रेट मराठा जुचंद्र. महत्वाची लढत दोन्ही टीम साठी. सुपर 10 मधली ही लढाई दुसरी असेल आणि महत्वाची लढाई म्हणजेच या मॅच मध्ये जी टीम जिंकेल ती टीम एक ट्रॉफी आपल्या घरी घेऊन जाणार आहे. अगदी महत्वाची लढाई असेल दोन्ही टीम साठी. चला अर्नाला टीम कॅप्टन आपण लगेच यायचं आहे. अर्नाला टीम कॅप्टन. या स्पर्धेमध्ये आपण बघितलं तर ISPL खेळणारे जवळजवळ 7 ते 8 खेळाडू सुद्धा खेळताना आपण बघितले.
चला लगेच या अर्नाला टीम कॅप्टन आपण यायचं आहे करण. चला टॉस साठी दोन्ही टीम कॅप्टन आलेले आहेत. टॉस केला जाईल. एका बाजूने कल्पेश म्हात्रे, दुसऱ्या बाजूने करण निजाई हे दोन्ही कॅप्टन असतील. 4 षटकाचा हा सामना. पंच मॅच चालू करा. अंपायर मॅच चालू करायची आहे. चला मॅचला होतोय सुरुवात आणि समालोचन कक्षामध्ये सज्ज होतील समीर ठाकरे. थँक यू सो मच हेमंत पाटील सर. वेलकम बॅक. गुड इव्हिनिंग ऑल ऑफ यू. पुन्हा सर्वांचं त्रिमूर्ती ग्रुप नागले आयोजित TR ग्रुप आयोजित TR ट्रॉफी 2026 मध्ये मनपूर्वक हार्दिक स्वागत. 41 लक्ष आहे. दोन्ही नागले गावातून संघ आपण पाहतो एकमेकांच्या समोर आहेत आणि जो जिंकेल तो सुपर 5 मध्ये पोहोचणारा पहिला संघ तुम्हाला बघायला मिळेल या स्पर्धेतील. आजच्या अंतिम दिवस रात्रीचा खेळ. लेट्स प्ले गेम ऑन. पहिलाच बॉल गोलंदाज मागच्या मॅच मध्ये ज्या गोलंदाजांना जबरदस्त धारदार गोलंदाजी दाखवली तोच आला बॉलिंग मार्कवर यश पाटील. परंतु इथे सुरुवात केली तर वाईडनं एक्सन आता त्याच्या षटकाला सुरुवात होते. फलंदाजी करण्यासाठी विकास वालवीच्या सोबतीनं भावेश ठाकरे टू ओपनर्स. 2 सलामीवीर आपण पाहतोय. भावेश ठाकरेसाठी हे क्रीडांगण लकी राहिले आणि या क्रीडांगणावर नेहमीच असं प्रदर्शन आपल्याला चांगलं बघायला मिळालेलं आहे. म्हणून
त्याच्याकडून अपेक्षा असेल संजय इलेव्हन नागले टीमला, आणि बक्षीस पात्र ही लढाई आहे. तो जिंकेल त्याला किमान एक ट्रॉफी मिळेल या स्पर्धेतून. ओहो, लॉफ केलाय तुफान सुलतानी. हा फटका बघायला मिळतोय. बॉल वाईड इज लॉंग ऑन सीमारेषेच्या पलीकडे. भव्य सिक्सर. फॅंटास्टिक हिट, परफेक्ट ओव्हर पिच बॉल. लॉंग ऑन सीमारेषेच्या पलीकडे येणारा भव्य सिक्सर बघायला मिळतोय. विकास वाल्वीच्या बॅट मधून येणारा, आणि आक्रमण कोणावरती केलंय? यश पाटील वरती केलंय, जो भरपूर घातकी ठरला होता मागच्या मॅच मध्ये. पहिला बॉल वाईड आणि त्याच्यानंतर आक्रमण हल्ला आपल्याला बघायला मिळाला. या सिक्सरनं धावसंख्या आपण पाहतोय धावफलकावरती आता जाऊन पोहोचली आहे 7 या आकड्यावरती. यश पाटील पुन्हा एकदा राईट समोर द विकेट ना. वाल्वी आहे समोर, थ्रू द लाईन ऑन द राईट, लॉफ केलाय मिड ऑफच्या डोक्यावरून. बॉलला पाठवलंय सीमा पार, येतोय चौकार. जबरदस्त फटका आपल्याला बघायला मिळतोय, आणि याच दरम्यान आमचे सहकारी समालोचक मिस्टर अजित पवार यांचं देखील या ठिकाणी आगमन झालंय. आपलं मनपूर्वक स्वागत आहे 3R ट्रॉफी नागले 2026 या स्पर्धेमध्ये. आणि काय सुरुवात केली आहे विकास वल्वीनं. यश पाटीलच्या विरुद्ध पहिला वाईड आला, त्याच्यानंतर दोन्ही बॉल ओव्हर पिच आणि पुअर लेंथ. बॉल आउटसाइड ऑफ सम होता, थ्रू द लाईन एक्झिक्युशन बघायला मिळालं, आणि ऑन द राईज लॉक करण्यात आलं होतं मिड ऑफच्या डोक्यावरून. बॉलला पाठवलं सर लॉंग ऑफ सीमारेषेच्या पलीकडे येणारा क्लासिकला चौकार होता. आणि संघाची धावसंख्या आता झाली आहे ती धावफलकावरती 11 धावा. 11 रन्स ऑन द बोर्ड नाव, आणि काही बक्षीस देखील लागलेत खेळाडूंना. पुन्हा एकदा यश पाटील राऊंड द विकेट. विकास समोर अगदी सन्मान दिलाय. चेंडूचा खोलात टाकलेला बॉल होता. डिफेन्सिव्ह फटका बघायला मिळतोय. चांगल्या बॉलचा सन्मान होणं देखील तेवढंच गरजेचं असतो, आणि येथे आपल्याला तेच दृश्य बघायला मिळालं. विकास वल्वीच्या बॅटमधून सिंगल आली आहे स्ट्राईक रोटेट करत असताना. एव्हरेज जो हवा होता त्या एव्हरेजला आता स्पर्श केलेला आहे, आणि आपण पाहतोय की एका धाव्याने स्कोर आता पुढे जाताना स्कोर कार्डवरती 12 धावा. हो, पुन्हा एकदा बॉल हवेत आहे. इथे छेची संधी असेल का? मिडॉन वरून फिल्डर जरूर प्रयत्न करत होता, आणि याच दरम्यान आपण पाहतोय की धाव मिळाली एका धावेने स्कोर आता पुढे जाताना धावफलकावरती 13 धावा, 13 रन्स ऑन द बोर्ड नाव. यश पाटीलचं हे षटक आता महागडं पाहायला मिळालं. यश पाटीलला आय थिंक मागच्या सामन्यात 2 ओव्हरमध्ये 12 धावा खर्च केल्या होत्या, 13 धावा खर्च केल्या होत्या. मात्र आता ह्या वेळेला बघा, पहिल्या 4 बॉलमध्येच यश पाटीलच्या विरुद्ध 13 धावा आल्यात. आणि एकाच गावातून 2 संघ जेव्हा एकमेकांच्या समोर खेळतात ना, तेव्हा हे दृश्य आपल्याला बघायला मिळतं. कारण एकाच मैदानावरचा असलेला सराव, दररोजचा वावर, एकमेकांच्या सोबत राहणं, बोलणं, चालणं. कटर होता. आडव्या बॅटनं प्रहार करण्याचा प्रयत्न इथे देखील थोडंसं कमी गतीने टाकला. टप्पा पडल्यानंतर अक्रॉस निघत असताना, ऑप्शनच्या बाहेर निघत असताना चेंडू येतोय डॉट बॉल. डॉट बॉल असे टाकावे लागतील तुम्हाला आता दबाव वाढवायचा असेल संघांवरती तर. चला, यानंतर जुचंद्र विरुद्ध अरणाला. यश पाटील पुन्हा एकदा सज्ज होतोय. ड्राईव्ह करण्यात आला. वाईड ऑफ ऑप्शन फुल लेंथ होता हा बॉल देखील. अगदी चेंडूच्या मेरिटवर खेळतोय विकास, आणि चांगला विकास त्यानं संघाचा केलेला आहे. पहिल्या षटकामध्ये आल्या 14 धावा, 14 रन्स. आणि महत्वाचं म्हणजे काय तर ज्यावेळेला VIP डाईज एंडकडनं गोलंदाजी राहिली तेव्हा उजव्या हाताच्या फलंदाजांसाठी थोडंसं खडतर राहिलंय.
परंतु या ठिकाणी आपण ज्या पद्धतीनं खेळ बघितला, जबरदस्त मॅग्निफिसंट बॅटिंग परफॉर्मन्स फ्रॉम विकास वर्दवी, who made a 14 in first 6 ball. Outstanding start here. Incredible. स्वप्नवत सुरुवात. Chasing a target of 41 runs. Beat 41 धावांचं लक्ष्य पार करायचं आणि फर्स्ट ओव्हर मध्ये व्हेरी फर्स्ट ओव्हर आक्रमण करण्यात आलं, जिथे 41 धावा जोडल्या गेल्या. त्रिमूर्ती ग्रुप नागले आयोजित TR ट्रॉफी 2026 UCNच्या माध्यमातून देखील बरेचसे व्ह्यूअर्स आमच्या सोबत जोडले गेलेले आहेत. त्यांचं देखील आपण करूया मनपूर्वक हार्दिक स्वागत. आणि या क्रीडांगणावर चहू बाजूने आता प्रेक्षक वर्ग तुम्हाला बघायला मिळतोय. या क्रीडा सोहळ्याचा आनंद घेत असताना त्याही सर्वच श्रोत्यांचं आणि क्रीडा रसिकांचं मी मनापासून हार्दिक स्वागत करतोय. सेकंड ओव्हर नील पाटील आलाय. मागच्या मॅच मध्ये अगदी टर्न अराउंड करणारं त्याचं षटक आपल्याला बघायला मिळालं होतं. आपल्या बाजूने मॅचला झुकवलं होतं, त्याच्या ओव्हरनं कलाटणीत येणारं ते षटक पाहायला मिळालं आणि तोच गोलंदाज नील पाटील बॉलिंग मार्कवर येतोय. सेकंड ओव्हर 4 ओव्हरची मॅच आहे. प्रत्येकी 4 षटकांचा सामना सुपर 10च्या मॅचेस आपण पाहतोय आणि आज फायनल नाईट असल्या कारणाने थोडं लवकर फायनल आपल्याला खेळवता येईल तो प्रयत्न आपल्याला करायचा आहे. ओव्हर द विकेटनं नील येतोय. हार्ड लेन्थचा बॉल ऑन साइडला पुल करायचं होतं आणि या मॅच मध्ये ज्यानं सुरुवात चांगली केली तो खेळाडू विकास, आता त्याला माघारी पाठवलंय. पहिला धक्का. What a ball here. हार्ड लेंथला हिट करत असताना बॅटची कड ऑन साइडला पुल करायचं होतं, परंतु बॉल अक्षरशः चढला, जसा बाउन्स मिळाला तिथे गोलंदाजाला. विकेट त्या ठिकाणी प्राप्त केली आणि नवीन बॅटर आता मैदानामध्ये एंटर होतोय. पारधी आलाय 3रा क्रमांकावर. लोकेश पारधी. नवीन बॅटर आता मैदानामध्ये एंटर झालाय आणि पहिल्याच बॉलवर येथे सफलता मिळवून दिली. टप्पा पडल्यानंतर अधिक बाउन्स प्राप्त करणारा बॉल बॅटची एज घेत असताना सरळ त्या ठिकाणी आपण पाहतोय की विकेट किपरनं तो झेललाय. नॉन पॉवर प्लेच्या ओव्हर्स आहेत आणि त्याच्यामध्ये आपण पाहतोय शॉट फाईन लेग आहे, शॉट थर्ड मॅन, शॉट एक्स्ट्रा कव्हर, इनसाइड सर्कल. 3 क्षेत्ररक्षक तर डेट सर्कल मध्ये आपल्याला बघायला मिळतात. शॉट ऑफ लेन लेग स्टंपच्या बाहेर देखील बॉल होता. पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा आला आणि वन बाउन्स मध्ये ओव्हर देखील आय थिंक करण्यात आल्या. स्क्वेअर लेग अंपायरने जशी खून केली. येस डेफिनेटली वन्स अ विकी मॅन फ्रॉम कारबाव. वन बाउन्स मध्ये ओव्हरचा देखील इशारा करण्यात आला. एक्स्ट्रा धाव त्या ठिकाणी मिळेल. नवीन बॅटर लोकेश पारधीचं बाउन्सरनं स्वागत करायचं होतं. ही रणनीती असते प्रत्येकी वेगवान गोलंदाजांची. आपण आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये देखील पाहिलंय. यावेळेला बाउन्सवर अक्रॉस द लाईन फटका खेळायचा होता. सुरुवातीला ऑन साइडला अगदी शेवटच्या क्षणाला लेट मुवमेंट लेट रिव्हेंट पाहायला मिळालं बॅटर्स आणि शॉट एक्स्ट्रा कव्हरला जोपर्यंत बॉल उचलणार तोपर्यंत संधी होती 1 धाव पूर्ण करण्याची. करूया आपण. टॉस केला जाईल. एका रेंज प्रतिष्ठान आणि 94 दोन्हीपैकी एक आपण कॉल करायचा आहे. 94 is a call. चला कॉल पुन्हा एकदा केला जाईल. पाटील 5141 टीम कॅप्टन 94 आणि रेयान प्रतिष्ठान आलेली आहे. टॉस जिंकलाय. लगेच निर्णय द्या. जाऊया आपण मॅच कडे. धन्यवाद हेमंत पाटील सर.
याच दरम्यान धावसंख्या आपण पाहतोय धावफलकावरती 17 धावा आहेत. नीलनं कमबॅक करण्याचा प्रयत्न केलेला पहिल्याच बॉलवर त्याला सफलता मिळाली, त्याच्यानंतर वाईट बॉल जरूर आला आणि आता इथून 3 धावा आतापर्यंत नील पाटीलच्या ओव्हरमध्ये येत आहेत. धावसंख्या 17 आहे. प्रत्येक ओव्हर मागे आपण जर विचार केला तर 10 धावा जोडायच्या आहेत आणि सध्या जो स्टार्ट मिळाला आहे संजय 11 नागले टीमला, तो स्टार्ट आता निरंतरपणे जर पुढे नेला तर मॅच त्यांच्यासाठी इझी होऊ शकतं. यावेळेला थोडासा खाली राहणारा बॉल ऑफ कटर होता, टप्पा पडल्यानंतर आतमध्ये वळण घेणारा बॉल होता आणि येतो आणखी एक निर्धाव. नीलमध्ये ती क्षमता आहे. नील मागच्या मॅचमध्ये देखील स्वतःला सिद्ध केलं, जिथे पेनल्टी मॅच षटक टाकत असताना मॅचमध्ये पूर्णपणे कलाटणी त्याने मिळवून दिली. चला वेळ होतोय, वेळेवरती देखील लक्ष असू द्या. नील पाटील वन्स अगेन ओव्हर द विकेट. ओ हो हो हो, पुन्हा एकदा पुन्हा बॅट चिकट थोडासा कमी गतीने टाकलाय, हलक्या हाताने इथून बोट फिरवली बॉलवरती, आतमध्ये येणारा बॉल हा देखील आणि इथेही मिळाली आहे सफलता. फलंदाज आणखी एक बाद. क्या बात आहे. आता इथून सध्या नागलेचे समर्थक फार मोठ्या संख्येने आहेत आणि आनंद साजरा करत असताना लहान लहान हे समर्थक आपल्याला या मैदानाच्या बाजूने बघायला मिळत आहेत. अगदी भिवंडी वसई जोडणारा हा मुख्य रस्ता युनिव्हर्सल इंजिनिअरिंग कॉलेजच्या अगदी ऑपोजिट साईडला एक क्रीडांगण वसलेलं आयशा क्रीडांगण, जिथं अनेक मोठमोठ्या स्पर्धा आपल्याला बघायला मिळाल्या. KPL सारखी या विभागातील सर्वात मोठी स्पर्धा देखील आपण ह्याच क्रीडांगणावरती बघतो, कॉमन प्रीमियर लीग. परंतु या स्पर्धेनं देखील आता एक वेगळी उंची गाठलेली आहे. 2 विकेट्स प्राप्त केल्यात नील पाटीलनं. व्हेरी इम्प्रेसिव्ह बॉलिंग परफॉर्मन्स. खूप चांगला मॅच मध्ये आता पलटवार तो करतोय. पुन्हा एकदा ओहो बॉल हवेत, पुन्हा विकेटची संधी आहे. आडव्या बॅटनं प्रहार जरूर केला, परंतु मिड विकेटला निवडलाय. आणखी एक खेळाडू बाद होणार. याच ओव्हर मध्ये मिळणारी तिसरी सफलता नील पाटीलला. कॅमेरामॅन आपण जरा आता टॉस कडे देखील लक्ष द्या, तिकडे भरपूर सारा एन्जॉय सुरू आहे लहान लहान मुलांचा. आणि या ठिकाणी आपण पाहतो की नील पाटीलनं आनंदाचा क्षण साजरा करण्याची संधी दिलेली आहे. 3 फलंदाजांना बाद केल्या आतापर्यंत. धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतोय 17 वर खतरा या ठिकाणी बघायला मिळाला. संजय 11 नागले या टीमला बॅक टू बॅक 2 विकेट्स प्राप्त केले. 17 धावसंख्येवरती गोलंदाज नील पाटीलनं आणि त्याच्या ओव्हरमध्ये तिसरी सफलता आपल्याला बघायला मिळाली. आता पुन्हा मॅच मध्ये पलटवार झालाय, तो म्हणजेच या ठिकाणी TR नागले टीमचा. क्या बात आहे. नील पाटीलची कन्सिस्टन्सी बघा, मागच्या सामन्यामध्ये सुद्धा त्यानं 3 धावा खर्च केल्या होत्या. मॅच मध्ये पूर्णपणे कलाटणी खरं तर त्या ओव्हरनं दिली आणि या मॅच मध्ये देखील जेथे पहिल्या ओव्हरमध्ये जवळपास 14 धावा आल्यानंतर थोड्याशा अडचणी वाढल्या होत्या TR नागलेच्या, तिथून हे जे षटक आहे खूप काही परिणामकारक ठरणारं षटक आहे. इफेक्टिव्ह हे षटक आपल्याला बघायला मिळतंय. प्रोडक्टिव्ह हे षटक राहिलं म्हणजेच गोलंदाजी करणाऱ्या टीम करिता 3 सफलता त्यानं प्राप्त केल्या, 3 धावा खर्च केल्या. आणि आता संजय 11 नागले संघावरती दडपण असेल, दबाव असेल, आता इथून जबाबदारी घ्यावी लागेल ती भावेश ठाकरेला. त्याच्या खांद्यांवर फार मोठी जबाबदारी असेल. खरं म्हणजे आपण मागच्या सामन्याचा विचार केला तर निशांगनं शेवटला ज्या पद्धतीने हात खोलले आणि तदनंतर त्याच्या बॅटमधून आपल्याला वेगानं रन्स येताना दिसल्या. 4 अगदी षटकार आपल्याला बघायला मिळाले होते. एक चौकार देखील त्याच्या डावात आपण बघितला. 29 धावा इंडिव्हिज्युअली त्यानं जोडल्या होत्या आणि आता 12 बॉल मध्ये करायच्या आहेत 25.
आय थिंक 24. ओ हेलिकॉप्टरचा अंदाज. ओव्हर द बॉल राईट लॉंग ऑनच्या दिशेने बॉल येतोय. एक धाव इथे मिळाली, दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय. धावाची संधी आहे आणि फलंदाज मात्र रनआउटच्या स्वरूपामध्ये बाद. ध्रुव आला आणि ध्रुव माघारी गेला. बिग विकेट. न्यू बॅटर यश आलाय, परंतु आता संघाला यश मिळवून द्यायचं असेल तर यशच्या बॅटमधून चांगले रन्स येणं गरजेचे असेल. अडचणीमध्ये आता जरूर त्या ठिकाणी वाढ झालेली आहे आणि संघाच्या इथून बॅटिंग लाईनअपचा विचार केला तर आता कोसळताना फलंदाजी क्रम आपण पाहतोय. आज वुमेन्स डे महिला दिन देखील आहे आणि आज काही महिला देखील या स्पर्धेचा आनंद घेतात. त्या सर्वच माता भगिनींचं, आमच्या ताईंचं, बहिणींचं आम्ही मनापासून हार्दिक स्वागत करतोय या स्पर्धेच्या माध्यमातून. आणि अतिशय आनंदाचा दिवस आहे खरं तर आज जागतिक महिला दिन. आणि आई, आजी, मावशी, बहीण, काकी, आत्या, मामी, मैत्रीण, बायको, स्त्री कर्तृत्वाला आज खऱ्या अर्थानं मानाचा मुजरा आहे. जागतिक महिला दिनाच्या मी सर्वांना शुभेच्छा देतोय आणि इथे जमलेल्या सर्वच महिलांना, माता भगिनींना मी या स्पर्धेमध्ये नक्कीच या स्पर्धेच्या निमित्तानं या महिला दिनाच्या शुभेच्छा देतोय. ओहो, यावेळेला स्विंग केला, स्विव्हल करत असताना बॅटला पाठवलं सरळ मिड विकेट, सीमा पार, चौकार. आझाद आझाद वल्वीच्या विरुद्ध आलेला आक्रमण. चर्चा आपण तीच करत होतो की भावेश ठाकरेला जबाबदारी घ्यावी लागणार आहे आणि तो जबाबदारीने खेळ साकारतोय. चौकार त्याच्या बॅटमधून आलाय. संघाची धावसंख्या 22 वर जाऊन पोहोचली. पुन्हा एकदा ओव्हर द विकेट, पुन्हा एकदा ट्राय करण्यात आलं. लॉंग ऑनचा फिल्डर येईल बॉल वरती. चांगलं क्षेत्ररक्षण आहे, फक्त मिळेल एकच धाव. या सिंगलनं स्कोर आता पुढे जाताना आपण पाहतोय. धावफलकावरती 23 धावा. चांगलं समर्थन या ठिकाणी आपण पाहतोय, विशेषतः कारण टीआर ग्रुपची स्पर्धा आहे त्याच्यामुळे टीआर टीमला मंचाकडनं तर बऱ्याचशा प्रतिसाद मिळेल, टाळ्यांचा गजर होईलच. परंतु संजय 11 नागले गावातूनच हा संघ आहे आणि दॅट्स वाय आपण पाहतोय की त्यांचे समर्थक आता इथे मोठ्या संख्येने आलेले आहेत. यात तीळ मात्र शंका नाही. धर्मय पाटील यांच्याकडून पर विकेट 500 इथून दिले जातील. मॅच बनली आहे ही चर्चा आता सुरू आहे. 23 धावा आहेत. नवीन बॅटर आला यश मस्कर, परंतु लक्ष आहे यशावर. ओ, यावेळेला बॉल हवे ऑन साइडला खेळायचं होतं. बॉल येतोय कव्हर पॉइंटला, परफेक्टली मिडल ते करता आलं नाहीये. एकच धाव मिळेल आणि धावसंख्या एका धावेने पुढे जाणार. धाव फलकावरती तुम्हाला बघायला मिळते 24 धावा, 24 रन्स. 24 धावा स्कोर कार्ड वरती लागलेत आणि इथून आता आपण बघतोय की आझाद वळवीनं पुन्हा कमबॅक केलाय. आझाद वळवी मॅचला आपल्या बाजूनं वळवी असंच आपण म्हणू शकतो. बॉल शिल्लक असतील इथून आता 8. सामना जिंक 7 बॉल बाकी आहेत आणि 7 बॉल मध्ये करायचे आहेत 17 धावा. 7 चेंडू 17 धावांची गरज आहे सामना जिंकण्याकरिता. व्हेरी इम्पॉर्टंट बॉल, कारण समोर आहे भावेश ठाकरे. त्याच्या बॅटमधून आला एक सिक्सर आणि जरूर या ठिकाणी त्याच्याकडून अपेक्षा आहे आणखी एखाद्या मोठ्या फटक्याची. 6 बॉल 17 ची आवश्यकता आहे. बॉल तयार. यावेळेला हा बॉल गोलंदाजच्या अगदी जवळून पाठवलाय.
फक्त भावेश घेणार एकच धाव आणि सामना आलाय शेवटच्या ओव्हर मध्ये. शेवटचे 6 बॉल 16 धावांची गरज आहे. टी आर ग्रुप नागले आयोजित टी आर ट्रॉफी 2026 आणि त्रिमूर्ती नागले संघाचा पलटवार तुम्हाला बघायला मिळतोय. खेळ बदललाय, वेळ बदलली आहे. सामना शेवटच्या ओव्हर मध्ये आलाय आणि आता संजय 11 नागले संघ अडचणीमध्ये सापडलाय, कारण येणारे 6 बॉल 16ची गरज. आयोजकांनी घेतलेली मेहनत खऱ्या अर्थानं मित्रांनो 17वं पर्व एक खायचं काम थोडं आहे. स्पर्धा येतात, स्पर्धा जातात, परंतु स्पर्धेचं सातत्य टिकवणं हे फार कठीण असतं मित्रांनो. आणि आज आपल्याला बघायला मिळतं की 17व्या वर्षामध्ये ही स्पर्धा आलेली आहे. वा, त्रिमूर्ती ग्रुपचं कौतुक जेवढं करावं तेवढं कमी. मला आजही आठवतो नागले गावामध्ये ज्या वेळेला मॅचेस व्हायच्या, शेताच्या बांधांवर सीमारेषा असायच्या, कधी कधी मागे बाउंड्रीज नसायच्या. आम्ही खेळलो सुद्धा त्या क्रीडांगणावरती, बऱ्याचदा जुना तुर्कीचा संघ खेळलेला देखील आहे. आणि त्याच्यानंतर आता ह्या क्रीडांगणावर सलगचं 3रं वर्ष की जिथे डे नाईटचं स्वरूप तुम्हाला बघायला मिळतं. खर तर कॉमन क्रिकेट असोसिएशनचा विचार केला तर सर्वात जास्त स्पर्धा कोणती टिकली असेल तर यंगस्टार जी ट्रॉफी व्हायची सुरुवातीला, यंगस्टार ट्रॉफीचं जवळपास 40-41 पर्व आपल्याला बघायला मिळालं. त्यानंतर पोमन बॉयची स्पर्धा आपण बघितली, ती सातत्याने 35 वर्ष आपल्याला बघायला मिळाली. आणि त्याच्यानंतर मात्र क्रमांक लागतो तो त्रिमूर्ती टी आर ट्रॉफीचा, जी ट्रॉफी आता 17व्या वर्षामध्ये आलेली आहे. मी या वर्षामध्ये एक हेमंत पाटील सर ट्रॉफी कव्हर केली, ती म्हणजेच जवानमान क्रिकेट संघ निळजे आयोजित ग्रामीण वर्ल्ड कप मकर संक्रांत चषक. हे 58वं वर्ष होतं त्या स्पर्धेचं. राऊंड द विकेट 6 मध्ये 16 करायच्यात. विनाशकालीन विपरीत बुद्धी रिवर्सचा वापर केला होता त्या ठिकाणी ठाकरेनं, आणि ठाकरे या ठिकाणी डॉट खेळतोय. स्वप्नील आलाय अंतिम षटक हाताळण्याकरिता. डॉट बॉलनं सुरुवात केली स्वप्नीलनं. कदाचित आता डाव्या हाताचा बॅटर आहे, गोलंदाजी होते हायवे एंडकडनं, आणि आता डाव्या हाताच्या बॅटरसाठी थोडंसं कठीण आहे, कारण पश्चिमेकडून पूर्वेकडे वारे वाहतात. उजव्या हाताच्या बॅटरला आता स्ट्रायकिंग एंड द्यावं लागेल, म्हणूनच तर त्याने रिव्हर्सचा प्रयत्न केला होता. पुन्हा एकदा स्वप्नील तयार. 5-16. ओह, आणखी एक डॉट बॉल. रिॲक्शन जशी पाहतोय की झेल सुटलाय, परंतु आता इथे विकेट महत्वाची आहेच, परंतु डॉट चेंडूला देखील सोन्याचीच किंमत आहे. लागोपाठचा दुसरा डॉट बॉल आलाय. येणारे 4 बॉल 16 धावांची गरज आहे. संजय 11 नागले टीम कुठेतरी ड्रायव्हिंग सीटवर दिसत होती. ज्या वेळेला विकास वळवी खेळत होता, पहिल्याच ओव्हरमध्ये 14 धावा आल्या, परंतु तदनंतर नील पाटील नावाचं वादळ आलं मैदानाच्या आतमध्ये, आणि त्या वादळानं सर्व काही नसतो नाबूद केलं. ते संजय 11 नागलेच्या फलंदाजी क्रमाला 3 विकेट्स त्यानं मिळवल्या, आणि आता 4 मध्ये 16. ओहो हो, लॉफ केलाय. हेलिकॉप्टरचा अंदाज. ठाकरे ठाकरे ठोकरे ठोकरे, and Thakre is not only name, this is a brand. ठोकला सिक्सर. आगरी कोळ्यांची कुळस्वामिनी आई एकविरा मातेचं संगीत. धन्यवाद डीजे. आणि या ठिकाणी षटकारानं पुन्हा एकदा जिवंत ठेवल्या सामन्याला. शेवटचे 2 बॉल बाकी आहेत, 10 करायचे. 3 बॉल बाकी आहेत आणि 3 मध्ये करायचे 10 धावा. ठाकरेच्या बॅटमधून आलेला सिक्सर, भावेशच्या बॅटमधून आलेला सिक्सर पुन्हा एकदा जिवंतपणा ठेवतो या मॅच मध्ये. 3-10. स्वप्नील तयार. आणखी उडवलाय. आणखी एक बॉल सीमारेषेच्या पलीकडे आलाय. सिक्सर.
वॉट अ मॅच यार. सामना आवडला असेल तर नागलेकरांसाठी टाळ्यांचा गजर होऊन जाऊ द्या. कोणी जिंको, नागले गाव जिंकणार आहे. संजय 11 जिंको किंवा TR ग्रुप जिंको, नागले गावाचा विजय होणार आहे. त्रिमूर्ती ग्रुप आयोजित TR ट्रॉफी 2026 मध्ये काय लढत रंगतीये. चित्त थरारक सामना आहे. कोण पोहोचणार सुपर 5 मध्ये. शेवटचे 2 बॉल निर्णय देणारे असतील, परंतु या ठिकाणी भावेश ठाकरेच्या बॅटमधून आलेले 2 सिक्सर, जो खुद पर विश्वास रखता है ना वही कमाल करता है, वरना हर कोई बस मैदान में सवाल करता है. आणि स्वतःवरती विश्वास ठेवला ठाकरेनं आणि त्याच्या बॅटमधून आलेले 2 सिक्सर 2 मध्ये करायचे आहेत. 4 धावा. ओहो, क्लीन बॉल. दांडी 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 गुल. वाह वाह, दोन्ही टीमनं आज सर्वच प्रेक्षकांचं मन जिंकलंय आणि काय जिद्द पाहायला मिळाली आहे, मेहनत पाहायला मिळाली आहे दोन्ही टीमची. एक चेंडू आणि 4 धावांची गरज. भावेश चांगला खेळत होता, मात्र भावेश ठाकरेला त्या ठिकाणी बाद केलं. 21 धावा त्याच्या बॅटमधून जरूर आल्या, परंतु मॅच तो फिनिश करू शकला नाही. हेच दुःख त्याला असेल आणि शेवटचा चेंडू सामना करेल नवीन फलंदाज यज्ञेश जुमाडा. आणि यज्ञेश जुमाडाच्या आता खांद्यांवरती जबाबदारी असेल ती संजय 11 नागलेची. आणि एका बाजूला स्वप्नील पाटीलच्या खांद्यांवर जबाबदारी आहे ती TR नागले संघाची. अक्षरशः प्रेक्षक जे खुर्चीमध्ये बसले होते जागेवरती उभे झाले आणि त्यानंतर आपण बघतोय की जे जागेवरती उभे होते ते आपल्या टासांवरती आता उभे झालेले आहेत, बोटांवरती उभे झालेले आहेत पायांच्या. आणि असा सामना अगदी नख ज्यांच्या तोंडात आहेत पूर्ण क्लिअर केली त्यांनी. नेल कटरची गरजच नाही. एक चेंडू 4 धावांची गरज आहे. शेवटच्या क्षणापर्यंत ही लढत, दोन्ही लढवय्ये संघ आज एकमेकांच्या समोर उभे टाकले. एकाच जंगलातील 2 वाघ जेव्हा एकमेकांच्या समोर येतात ना, तेव्हा अशी लढाई बघायला मिळते. त्यामुळे एकदा नागलेकरांसाठी टाळ्या वाजवा, कारण हारणार नागले, जिंकणार नागले. एक चेंडू 4 धावांची गरज. स्वप्नीलचा विरुद्ध यज्ञेश जुमाडा अशी लढत आहे. 1 बॉल 4 धावा. गोलंदाज तयार. दबाव दबाव दबाव. ओव्हर द विकेट. 1-4 आणि थोडस प्रेशर आहे स्वप्नील वर देखील आणि यज्ञेश जुमाडावरती देखील. मागे काय घडलंय, यज्ञेशनं मागे किती चुका केल्यात ते त्याला आता विसरावं लागेल. आज हिरो बनण्याची संधी आहे. आज गावकऱ्यांच्या साक्षीनं आज आपल्याच गावातील एक नामवंत संघाला पराभवाची धूळ ते चारू शकतात जर स्वप्नीलनं चौकार खाल्ला तर आणि यज्ञेशनं चौकार मारला तर. 1-4. शेवटचा बॉल उडवलाय आणि फिल्डरच्या डोक्यावरनं बॉल पाठवलं सीमा पार. पसीना बहाता मैदान में हर गेंद पर जंग लड़ी थी. आज जीत इसलिए मिली है क्योंकि टीम ने दिल से बाजी लड़ी थी. 1 बॉल 4 ची गरज असताना आलेला गोल्डन षटकार यज्ञेश जुमाडाच्या आयुष्यामध्ये नेहमी स्मरणात राहील. कम ऑन डीजे.
खरोखरच आज सर्व प्रेक्षकांचं मन जिंकलं, परंतु मॅचला खऱ्या अर्थानं कलाटणी देणारा खेळाडू ठरलाय तो भावेश ठाकरे, म्हणून तो राहिला या मॅचचा हिरो. आणि चला पुढील जो सामना होणार आहे, ज्या टीमची फिल्डिंग आहे त्यांना विनंती करतोय की आपण फिल्डिंग लावून घ्या. आणि आता प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये हेमंत पाटील सर जोडले जात आहेत. यस चला मॅन ऑफ द मॅच भावेश ठाकरे आपण यायचं आहे. द ग्रेट मॅन जुचंदर टीम आय थिंक फिल्डिंग स्वीकारलेली लगेच फिल्डिंग